शिवांशी एक्झाम संपल्यानंतर आम्ही गेलो होतो गावी. तर गावी गेल्यावर आम्ही आईबाबांना सांगितलं नव्हतं की आम्ही गावी येणार आहे म्हणून. आम्ही त्यांना सरप्राईज दिलं जाऊन. तर अचानक आम्हाला आलेलं बघून आई तर खूप सरप्राईज झाल्या होत्या. नंतर गेल्या गेल्या पोरांचं खेळणं सुरू झालं. ध्वनीला असं गाई बघून ती खूप खुश झाली. तर तिला असं गाईला खाऊ घालायला घास दिली आणि शिवांशचं तर गेल्या गेल्या माती काढायला लावली आणि माती खेळायला लागलं. आणि हे बघा, आमच्या आंब्याच्या झाडाला किती सारे कैऱ्या लागलेले आहेत, खूप सारे लागलेले आहेत. नंतर पोरं खेळली. आम्ही दुपारीच पोचलो होतो कारण, आणि संध्याकाळी इथं झालं खूप पावसाचं वातावरण आणि खूप जोरात तसा पाऊस झाला आणि त्यामुळे वातावरण चेंज झालं. जी गरमी होती ती निघून गेली आणि छान लागत होतं, जरा वातावरण छान झालं होतं. नंतर बाबा आले शॉपमधून आणि आम्हाला बघून एकदम शॉक झाले, कारण त्यांनासुद्धा माहिती नव्हतं आम्ही आलेलो आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी पोरं लगेच गेली बाहेर खेळायला उठल्यावर लवकर, आणि बाबांनी मग त्यांना आंब्याच्या झाडाला झोका टांगून दिला, कारण एक झुला ऑलरेडी आहे त्यावर त्यांची भांडण होत होती बसायला. सो दुसरासुद्धा त्यांना टांगून दिला आणि तो झुला त्यांना जास्त आवडला. त्यावरच खेळली ती जेवढे दिवस आम्ही तिथं राहिलो तेवढे दिवस. मग आम्हाला जायचं होतं आमच्या आजोबांना भेटायला. ते असतात आता काकांकडे. तर काकांकडे आम्ही आजोबांना भेटायला गेलो. पोरांना बघून आजोबा खूप खुश झाले आणि इस्पेशली ध्वनूला, कारण ध्वनी खूप मस्ती करत होती तिथं. ते बघून त्यांना खूप आनंद झाला. आजोबांना भेटून झाल्यावर मी लगेच माझ्या आईकडे गेले होते तिथूनच, आणि एक दिवस आईकडे राहिले. आईने माझ्यासाठी गव्हाचा चीक बनवणार होती. तो मी सोबतच घेऊन आले होते येताना सासरी, कारण मला जास्त दिवस राहता येणार नव्हतं. 1 आठवड्यासाठीच आम्ही गेलो होतो कारण गावाला. तर येताना मी गव्हाचा चीक आईने मला बनवून दिला, पूर्ण रेडी करून दिला, आणि फक्त मला कुरडई टाकायची होती आल्यावर. तर मी आल्यावर मग कुरडई टाकून घेतल्या असं, कारण शिवांशला आणि मला कुरडई फार आवडते. तर अशी होती आमची गावाकडची मज्जा. खूप मज्जा केली आम्ही. 5-6 दिवस गेलो पण खूप मजा आली. तर कसा वाटला व्हिडिओ? भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.